हा. तर ती नम्रपणे उभी आहे. दशरथांसमोर अशी उभी आहे की एखादा सेवक कसा उभा राहील, इतक्या नम्रपणे ती उभी आहे. ती दास्यभक्ती जी आहे ती इतकी तिच्यात म्हणजे पूर्वीपासून आहेच. पण साक्षात शेषभगवान जे आहेत, आणि शेषभगवान पण अवतार घेऊन का आले, तर तुमचा वियोग मला नको. ते आधीच्या अवतारात त्यांना बरोबर जायचा चान्स मिळालेला नाहीये. त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा त्यांच्या निकट राहून करता यावी म्हणून हा भावाचा जन्म त्यांचा आहे. तर तो सेवाभाव म्हणजे सगळ्या जगाप्रती त्यांचा सेवाभाव आहे. त्या सुमित्रेला असं वाटतंय की सर्वांची सेवा करावी. सर्वत्र तोच श्रीराम पसरलेला आहे. भगवान विष्णू आहेत. सर्व व्यापक सर्व रूपाने ते आहेत, त्यांची मी सेवा करावी असा तिचा भाव आहे. म्हणजे फक्त दशरथाची सेवा करावी असं नाही. दशरथाच्या ठिकाणी अजूनच भाव आहेत, कारण परमेश्वर आहेत पती आपले. तर त्या दृष्टीने ती नम्रपणे त्यांच्या समोर ती उभी राहिलेली आहे. आणि दशरथालाही आनंद झाला की जे जो शॉक त्याला कैकईचे डोहाळे विचारल्यावर बसलेला, ते सगळं तो विसरून गेला. आणि आतूनच आशीर्वाद आलेले आहेत की तुझा देवांचा जो देव आहे, परमात्मा परब्रह्म भगवान विष्णू जे आहे, ते तुझ्या गर्भाचा प्रतिपाळ कसं करो हा आतूनच आशीर्वाद आलेला आहे. कोणतीही कोणाचीही सेवा आपल्याकडनं घडली, एक मागे म्हणजे एक हे प्रसंग सांगावा असं वाटतं. तो बाबांनी पुस्तकातही लिहिलेला आहे दत्त महाराजांच्या सानिध्यात मध्ये, की काशीला जेव्हा जायचं ठरलं, साधारण 83 ची गोष्ट आहे. आणि त्यावेळी नाही, किंवा त्याच्या आधी कोणत्या तरी याच्यात, की काशीचं नाही, सॉरी, कोणत्या तरी ठिकाणी तेव्हा बाबांना महाराजांबरोबर जायचं होतं. आणि माझं मोठ्या मामाला तेव्हा हार्ट अटॅक आलेला. आणि मग त्याचं ते बायपास वगैरे होणार का, हे होणार वगैरे असं सगळं. तर त्यामुळे बाबांना कळेना की आता आपण थांबावं की जावं. तर त्यावेळी महाराजांनी पत्र लिहिलेलं आहे, की त्यात महाराजांनी म्हटलंय की आर्तजनांची सेवा ही ईश्वर सेवाच आहे. आणि ते इतकं महत्वाचं आहे की आपण जेव्हा एखाद्या अडलेल्या व्यक्तीला किंवा कोणालाही मदत करतो, तर ती मदत म्हणून केली किंवा उपकार म्हणून केले तर ते राजस झालं, आणि ती खरी गोष्ट नाहीये. ईश्वराने जर आपल्याला कोणाच्या तरी उपयोगी पाडलं, तर ती त्या रूपाने ईश्वर आपल्याकडनं सेवा करतोय, करून घेतोय, ही ज्याची बुद्धी असते त्याला त्या सेवेतनही परमेश्वर भेटतो. तर तशी ती सेवा वृत्ती त्या सुमित्रेची झालेली मुळात आहेच. मुळात तशी वृत्ती असल्यामुळेच तिला माता म्हणून अनंत भगवानांनी जे चूज केलंय ते त्यामुळेच आहे. जसं कौशल्या ही योग कर्मसु कौशलम म्हणतात. योग काय आहे, तर कर्म करण्यातली कुशलता, हेच योग आहे. तो जिला साधलेला आहे ती कौशल्य आहे, ती कुशल आहे. सर्व धर्म आचरण्यात कुशल अशी, म्हणून राम तिच्या पोटी आले. असो. तर आता आपण सुमित्रेचं पाहतोय, तर आतूनच तो आशीर्वाद, जेव्हा आपण कितीही वाईट व्यक्ती असला तरी आपलं सौहार्द्र जे आहे, आपले जर प्युअर इंटेन्शन आपण ज्याला म्हणतो ते जर असले, तर ते अंतर्यामी पोचतात. त्या वरकरणी त्या माणसाला जरी जाणवले नाही तरी त्याच्या अंतर्यामी भगवंताला पोचतात. जरी उपकार करताना वरकरणी आपल्याला दिसला अपकार केले, तरी ज्याच्यावर उपकार होत आहेत, एक तर आपण उपकार म्हणून केले तर तसं होणार नाही. पण ते जर आपण
त्यांच्या अंतर्यामी ईश्वराची सेवा म्हणून मिळाले, तर समोरून तो माणूस वाईट करत असला तरी त्यांच्या अंतर्यामी असलेले भगवंत हे आशीर्वाद देतातच आणि ते आपल्याला जाणवतातही. ते आशीर्वाद आपल्याला मिळतातच. तर तसं सुमित्रेच आहे की उपजतच ती इतरांचा कळवळा, त्यांच्यासाठी काहीतरी करावं, पण त्याच्याही पेक्षा सेवा करावी. म्हणजे सर्वत्र ईश्वर आहे आणि सर्व भूत रूपी जो ईश्वर आहे, जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत नुसतं नाही, त्यांना ती जाणीव आहे की हा भगवंत आहे. ते आपोआपच सेवा बुद्धी तिच्यात आहे. आणि अशी जर आपल्यात सेवा बुद्धी आली, तर समोर असलेला साधा माणूस जरी असला तर त्याच्या अंतर्यामी असलेला परमेश्वर आशीर्वाद देतो. कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही, पण कावळ्याच्या आशीर्वादाने भलं नक्कीच होतं. कोणत्याही जीवाचं जर अंतर्यामी आपल्या रुजुतेनी, आर्जवानी जर त्यांना बरं वाटलं, तर अंतर्यामी भगवंत आशीर्वाद देतो आणि तोंडी पण ते व्यक्ती देतेच देते, मनाने तरी देतेच देते आशीर्वाद. तर तसा इथे दशरथाला आपोआपच आतून आशीर्वाद आलाय की तो परमात्मा परमेश्वर सगळ्या देवांचाही आदिदेव जो आहे तो तुझ्या गर्भाचं प्रतिपाळ करो, हे ते सांगतात. आणि तिच्या मृदू भक्ताचा महत्व काय, भक्तीचं महत्व काय. एखाद्या घरात जर भक्त असेल आणि त्याचं जर वागणं रुजुतापूर्ण असेल, तर त्या वागण्याने तिच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यात फरक पडू शकतो. तेवढी रुजुता आली मात्र पाहिजे की तो आपोआपच आतून आशीर्वाद यायला लागतो आजूबाजूच्या याच्यातनं. यस्य प्रसन्नो भगवान म्हणून ह्याला ध्रुवाला भगवंत सांगतात की मी जिथे प्रसन्न झालो, त्याला सर्वजण मैत्री आदी यांनीच पाहतात. म्हणजे मी एकदा प्रसन्न झाल्यावर जगाला प्रसन्न करायला, जेव्हा ध्रुव म्हणतो मी आता परत कसा जाऊ, ती माता तर मला परत यायला तिला नको असेल, तेव्हा भगवान त्याला सांगतात की माझा भक्त तो जेव्हा सगळ्यांना निर्वैर होऊन जातो, तसं सगळेच जण त्याच्याबद्दल निर्वैर होतात. तिकडे म्हणून आपण पाहतो ना, नाथ महाराजांचं पण एकनाथी भागवत जर पाहिलं तर त्याच्यात लहान असलेले तरुण म्हणजे अगदी कुमारावस्थेतले एकनाथ महाराज आणि वर तो भुजंग असा जे चित्र आहे, तर भुजंग असो, प्राणी भयंकर प्राणी असो, ते नम्र होऊन जातात. आणि संतांच्या बाबतीत ते 100% असेल, पण त्याची सुरुवात जर आपल्या आर्जवी वागण्याने आपण करू शकलो, तर फरक हा पडतो. तसं तिच्या त्या आर्जवी वागण्याने आतूनच आशीर्वाद आलेले आहेत दशरथ महाराजांचे. आणि तो प्रेमाने अगदी विचारतोय की तुझी काय, तुझी म्हणजे तिचं मुखाचं चुंबन घेऊन तो प्रेमाने तिला विचारतो की तुझी काय इच्छा आहे, काय तुझ्या आवडी पोटी आलेले डोहाळे तुझे काय होत आहेत, ते अगदी जे काय असेल ते मनापासून मला सांग म्हणून. तर तरीही ती लाजेने अधोमुख होऊन उभी राहिलेली आहे. म्हणजे आता काय पाहिजे ते माग म्हटल्यावर भडाभडा मागायला सुरुवात केली असं नाही, उभी राहिलेली आहे. आणि नम्रतेने ती सांगते की ज्येष्ठांची सर्वात ज्येष्ठ जी सेवा आहे ती मला द्या. ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी नरदेवा, हेच आवडी माझी या जीवा, सत्य स्वभावा प्रित्यर्थ. नरदेवा म्हणतायत म्हणजे नररूपात आलेल्या परमेश्वरा, तिकडेही परमेश्वर बुद्धी आहे. आणि तर त्यामुळे नररूपाने आलेले आपण परमेश्वर आहात. आणि तुम्हाला जर द्यायचं असेल तर ज्येष्ठ जे आहेत त्या ज्येष्ठांची सर्वात ज्येष्ठ सेवा म्हणजे हाय प्रोफाईल सेवा नाही, मोठी सेवा, जी जास्तीत जास्त सेवा आहे ती मला द्या. म्हणजे ज्येष्ठ सगळे त्यांचीही द्या. आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ आपला जो पुत्र येईल
कौशल्याचा पुत्र जो येईल त्याची सेवा करावी हेच मला आवडतंय असं म्हणतात. आणि सत्याची मी सत्य स्वभावा प्रित्यर्थ हे कशा करता, तर ती सेवा करून माझे सत्य स्वभावा प्रित्य म्हणजे माझा स्वभाव सत्य व्हावा. म्हणजे काय, सत्याची आवड म्हणजे नुसतं खरं बोलणं असं नाही, तर सत्तत्वापर्यंत मला पोचण्यासाठी मला ज्येष्ठांची सेवा मिळावी. कारण ते राम सत तत्वच ज्येष्ठ म्हणून येणार आहे. तर त्या सत्य स्वभावा प्रित्यर्थ दुसरा अर्थ असा की तो सत्य स्वभाव जो ज्येष्ठ पुत्र येणार आहे. सत्य स्वभाव म्हणजे सच्चित आनंद हे त्याचा देह, त्याचा स्वभाव हे सगळंच ते सच्चिदानंद स्वरूप आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम, ते का मधुरम, कारण स्थूल सूक्ष्म कारण सगळंच सच्चिदानंद आहे. तिथे काही ते कोश नाहीये, ते सगळेच सच्चिदानंद आहे. तर तसं जे सगळं साक्षात सच्चिदानंद परब्रह्म जे घनश्याम असं येणार आहे रामरूपाने, त्याची सेवा मला कळावी हेच मला द्या. आणि हेच माझा आत्यंतिक इच्छा माझी काय आहे, तर ही आहे आत्यंतिक इच्छा. म्हणजे जी इच्छा एवढी स्ट्रॉंग आहे की जर अंतापर्यंत तीच इच्छा जी टिकते त्याला आत्यंतिक इच्छा म्हणतात. तर अशी ती माझी आत्यंतिक इच्छा आहे. आणि काय म्हणते ती, तर ज्येष्ठ सेवेचे निजसुख मला द्या. म्हणजे तो आत्मानंद आहे. रामसेवेत आत्मानंद आहे, ज्येष्ठांच्या सेवेत आत्मानंद मिळणार आहे, ही जाणीव आहे तिला. कारण गर्भी बसलेल्या त्या शेष भगवानांचा तो अनुभव आहे की तो सेवेत आत्मानंद आहे. म्हणजे तिथे शेष भगवानांना काही त्यांची एवढी जे मुख आहेत त्या सगळ्यांचे डोळे मिटून ध्यान लावायची गरज नाहीये. त्यांना तो सेवेतच आत्मानंद आहे. एवढी मोठी ती दास्य भक्ती आहे. बंधू आहेत पण तरी दास्य भक्ती आहे. कृष्णावतारात ते ज्येष्ठ पुत्र ज्येष्ठ बंधू म्हणून आलेले आहेत, पण तरीही त्यांना वाटायचं, म्हणजे लहान असतानाही ते कृष्णाला डोक्यावर घेऊन फिरा किंवा कृष्णाला अंगावर घेऊन त्याला झोपवायचे. का, तर ती मुळातच वृत्ती आहे की कृष्णाला मी कसं आनंद देईन, त्याची सोय कशी बघीन, त्याचं संरक्षण मी कसं करीन. तर तसंच इथे जन्मापासून आहे की ती सेवा हेच माझा आत्मानंद आहे. ही पूर्ण जाणीव त्या गर्भाला आहे आणि तशी ती सुमित्रेलाही आहे. आणि ते पुढे सांगते, तर त्या ज्येष्ठ सेवेच्या निजसुख हे मला आत्यंतिक आहे. आणि त्याच्या पुढे मग मला काही वस्त्र, दिव्य अन्न वगैरे हे काही मला नकोय, राज्य नको. हे एवढंच काय, तर त्रिभुवनाचंही राज्य नको मला, फक्त त्याची सेवा द्या. आणि त्याच्या पुढे मला त्रिभुवन ब्रह्मसदनही नको, काही नको. त्या ज्येष्ठ जो पुत्र आहे त्याच्या सेवे वाचून मला काहीही नको. तुमचे पायही सेव्य आहेत मला. कारण का सेव्य आहेत, कारण तुमच्या ठिकाणीही तेच आहे, तेच तत्व आहे. आणि त्यामुळे मला ज्येष्ठ सेवेची, तुमच्या पायाच्या सेवेची जशी आवड आहे, तशी या माझ्या ज्येष्ठ पुत्र जो येणार आहे माझा कौशल्याच्या पोटी, त्याच्या सेवेची मला खूप प्रीती आहे. आणि तेच डोहाळे मला होते. हे ऐकल्यावर तो दशरथी विस्मित झालेला आहे. म्हणजे हे इतके विलक्षण डोहाळे येता कसे आले, त्यांनी तो एकदम विस्मित झालेला आहे. आणि हा दास्यभक्ती अशी आहे की तो सगळ्यांना कळणारा धर्म आहे. गोपींची भक्ती ही कळणारी भक्ती नाहीये, सर्वांनाच कळून येत नाही, कळायला फार कठीण आहे. पण दास्यभक्ती ही अशी आहे, ती सहज कळणारी आहे. त्यामुळे ती दशरथाला कळलं की हे एकदम दिव्य डोहाळे आहेत. आणि दास्य भक्तीचं महत्व असं आहे
की जसं मोठ्या महाराजांनी सांगितले की स्मरण भक्ती अतिवरिष्ठ सकलाही व्यापी गरिष्ठ म्हटलेलं आहे. कारण सगळ्या ह्याच्यात स्मरण हे अनुस्यूतच आहे. कीर्तन करायचंय, स्मरण पाहिजे. श्रवण करायचंय तर ते श्रवण करताना स्मरणच आहे. दास्य, आत्मनिवेदन सगळ्यात स्मरण आहे. त्याचप्रमाणे हे दास्य पण सगळीकडे आहे. कारण दास्यात समर्पण भावना जी आहे ती मधुर भक्तीतही स्मरण समर्पण भावना आहे. नारद महर्षींचं आपण मागेही कोणत्या तरी ह्याच्यात घेतलेलं की भक्तीची व्याख्या काय आहे की त्याच्या सुखाकरताच सगळा विचार आहे आणि त्याचं क्षणभरही विस्मरण झालं तर परम व्याकुळता आहे. आणि दास्यभक्ती ती हेच आहे, ज्याचं दास्य आहे त्याच्या सुखाकरता. वात्सल्य भक्तीत पण काय आहे दुसरे, माझ्या बाळाने खाल्लं की नाही, त्याला नीट झोप लागली की नाही, रात्री नुसतं त्या बाळाच्या मनात काही यायला आणि आईला ते कळायला इतकी ते समर्पण आईचं आहे. त्यामुळे ही दास्यभक्ती ही सहज कळणारी आणि सहज करता येण्यासारखी आहे. आणि त्यामुळे सगळ्या संतांनीही त्याचा खूप हे केलेलं आहे की अ, समर्थांनी तर नावच स्वतःचं दास ठेवलेलं आहे. तर असं ते दास्य ह्या प्रत्येक वात्सल्य भक्तीतही दास्य आहे. देवाला आपण आई किंवा वडील मानलं तरी त्यात आई वडिलांची सेवा करावी या दृष्टीने दास्य आहेच. मुलगा मानलं तर त्याचं सगळंच करावं लागतं, त्यामुळे तसंही दास्य आहे. सख्यत्वातही दास्य येतं. मित्रासाठी मी काहीही करीन म्हणतो तेव्हा तिकडेही दास्य येतं. पण दास्य भक्ती जी आहे तिथे तर सरळ सरळ दास्य, ते प्रपन्नत्व आणणं खूप सोपं होतं त्या दासभक्तीने. म्हणूनच भगवान शंकरांनी हनुमंताचा अवतार दास म्हणून घेतलेला आहे. आणि तेच पुन्हा रामदास म्हणून पुन्हा ते आलेले आहेत. कारण दास्य हे आनंददायक आहे. दास्यात त्रास नाहीये, आनंद आहे. आणि तो आनंद या सुमित्रेला पहिल्यापासून ठाऊक आहे. आणि त्यामुळेच शेष भगवान तिच्या पोटी आहेत. आणि ते सांगतायत म्हणून म्हणून राजाही विस्मित झालेत की हिचे डोहाळे अगदी विलक्षण आहेत आणि हे सुलक्षण आहेत. हे लक्षणं सगळी चांगली लक्षणं दिसत आहेत. हे इतकं प्रकर्षाने सांगायची गोष्ट आहे अशासाठी की कौसल्याचे डोहाळे पुढे येतील ते पटकन दशरथाला लक्षात आलेले नाहीयेत. म्हणजे इतके शुद्ध तयारीचे दशरथ आहेत तरी सुद्धा त्यांच्यात ते पटकन लक्षात आलेले नाहीयेत की हे डोहाळे शुभ म्हणायचे की अशुभ म्हणायचे. इतकी त्यांच्यावर परिस्थिती आली. ते पुढे पाहू, आधीच सांगत नाही ते. पण इकडे तसं नाहीये. कारण सरळ सरळ हे जे ते सात्विक डोहाळे दिसतायत त्यांना. आणि तेव्हा ते विचार करतायत की एकच पायस आहे, त्या एकाच पायसाचे वेगवेगळे भाग जरी केले तरी हे कैकईचे डोहाळे इतके भयंकर आणि इतके सुमित्रेचे इतके शुद्ध डोहाळे कसे, असं त्याला वाटलं. आणि त्यावेळी आत्ता ते मगाशी जे आपण पाहिलं ते आत्ता नाथ महाराज ते सांगतायत की त्या कैकईचे भाग जे होते तिचे भाग नवती स्वतंत्र, पोटीचा गर्भ तो सावत्र, या लागी ते अपवित्र डोहाळे होते कैकईचे. त्यामुळे त्याचे डोहाळे न लागता भलतच काहीतरी डोहाळे लागले. पुढे त्यांनी शनीचंही उदाहरण दिलंय की शनीनी पोटात ती शनी छायेला लाथा मारतोय तेव्हा तर सूर्य म्हणतोय की हा म्हणजे तुझा अंश नाही. याचं कारण काय की छायेबरोबर जरी सूर्याचं जरी मिलन झालं तरी सूर्यानी ते दान त्याच्या मनाप्रमाणे जे बीज जे किंवा तो जीव आहे तो वडिलांच्या शरीरातनं मातेच्या शरीरात जातोय. तर त्यांनी मनाने जे दिलेलं आहे ते कोणाला दिलेलं आहे, तर ते संध्येला दिलेलं आहे. तर त्यामुळे तिथेही तेही उदाहरण आहे की ते भयंकर, जरी शनी सात्विक आहेत
तरी पण त्यांच्या लाथा हिला सहन करायला लागल्यात. कारण मूळ ते जे गर्भधान अ, सूर्यदेवांनी केलंय ते संध्येच्या उद्देशाने, संध्येला देण्याच्या उद्देशाने केलेलं असो. तर ते इथे नाथ महाराज सांगतायत. तर तो सावत्र गर्भ असल्यामुळे तो तिकडे त्याचे मनाचे जे डोळे आहेत ते त्याला लागले नाहीत आणि त्रासही अ, त्यामुळे झालेला आहे. मात्र सुमित्रेला जो प्रसाद मिळालेला आहे तो इकडे जसं सांगितलेलं आहे की कौशल्येला कौशल्येचा भात दिला, सुमित्रेला सुमित्रेचा, म्हणजे तिचाच तिला जो नेमून दिलेला गर्भ तोच तिच्या पोटी असल्यामुळे तिला ते चांगले डोहाळे जे लागले ते आपल्या गर्भाच्या प्रमाणे असलेलेच डोहाळे तिला लागलेले. आणि त्याच्यामुळे तो खुश होऊन मग तिला अलंकार भूषण वगैरे देतो, तिची लिंबलोण काढतो, इतके चांगले डोळे लागले म्हणून दान करतो. म्हणजे दान करणं हे इतकं सतत आहे. आपण आता विचार करतो की आता म्हणजे दान कधी करायचं, तर अमुक क्षेत्रात जाऊ, मग इतकं करू का तितकं करू, असं नाही. सढळ आहे. आणि जितकं दान आहे तितकीच ती लक्ष्मी मोठी आहे. जे सुरुवातीला आपण थोडस ते थोडक्यात घेतलं, पण अ, अ, आणि वाल्मिकी रामायणात जास्त वर्णन, इथे जास्त ते वर्णन आलेलंही नाही. पण दशरथांनी जे पुत्रकामेष्टीच्या वेळीही दान केले, सर्वस्वच दिलेले, सार्वभौम राजा आहे. कारण पुत्रकामेष्टीच्या आधी अश्वमेध केला म्हणजे सर्व पृथ्वीचं राज्य असताना ते सगळं दान केलेलं, ही ती दानवृत्ती आहे आणि ते दानाने निर्मलता आलेले. यज्ञदान तपश्चैव पावनानाम मनीषिणाम म्हणून जे सांगितलंय ते सगळं दशरथ राजा करतोय. यज्ञ केलेला आहे, दान केलेलं आहे आणि तप स्वतःच आहे त्याचं. तर त्यामुळे तेव्हाही त्यांनी भरपूर ज्ञान वगैरे दान वगैरे केलंय. द्विजांना वगैरे वस्त्र त्यांनी दिलेली आहे. आणि आता तो कौसल्या मातेच्या इथे आलेला आहे. आणि इथे आपल्याला अजून एक जर आपण लक्षात घेतलं की इथे या कथेत ह्याच्यातून बोला. विशेष असं आहे काय. एक गोष्ट महाराजांची